संत शिरोमणी श्री संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग आहे. तिळा एवढे बांधुनी घर, आतराये विश्वंभर. तिळा तुके बिंदुले, तेने त्रिभुवन कोंदाटले. हरिहरांच्या मूर्ती बिंदुल्यात येती जाती. तुका म्हणे हे बिंदुले, तेने त्रिभुवन कोंदाटले. किती सुंदर अभंग आहे. आपले महाराज तुकाराम महाराज काय म्हणतायत की विश्वंभर परमात्मा तिळा एवढे सूक्ष्म घर बांधून त्यात राहतात. आता मला सांगा, त्या तिळात परमेश्वर कसं काय राहत असतील? साहजिकच आहे, आपल्याला तर असाच प्रश्न येईल की नाही. त्याला विश्वंभर यासाठी म्हणतात की तो विश्व ब्रह्मांडाचे भरण पोषण करतो. तो ब्रह्मांडाला व्यापून आहे. तो आत बाहेर सर्वत्र आहे. जो विश्वाचा मालक, जीवांचा परमात्मा, प्राण्यांची गती, योगी, ज्ञानी, प्रेमीजनांची, अंतर्बोधाची मती, सर्वज्ञ, कलायुक्त आहे, असा हा विश्वंभर तिळा एवढे छोटे घर बांधून त्यात कसा राहत असेल? प्रश्न पडण्यासारखंच आहे. ज्याप्रमाणे पुष्कळ पसरणाऱ्या मोठमोठ्या वृक्षांचा विकास एका छोट्या बीजापासून होते, म्हणजे छोटेसे सूक्ष्म बीजच महान वृक्षाच्या रूपाने विकसित होते. बघा ना, बीज किती छोटी असते. त्याचप्रमाणे अनंत आकारात, अनंत शरीरात आणि अनंत रूपात व्यक्त होऊनही तो विश्वंभर तिळा एवढ्या छोट्याशा घरात राहतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर व्यापक वृक्षात मूलभूत सूक्ष्म बीज आहे. विशाल वृक्ष एका लहानशा बीजात समावलेला आहे, परंतु बीजरूपात बीजाची वेगळी स्थिती असते. त्याचप्रमाणे विश्वंभर संपूर्ण जगामध्ये व सर्वांमध्ये पूर्ण व्याप्त असूनही बिंदूसारख्या छोट्या घरात स्थित आहे. ज्याप्रमाणे एका बीजापासून उपजलेल्या वृक्षापासून अनंत बीजे निर्माण झाली तरी तो एकच असतात, त्याप्रमाणे एक बिंदू अनंत रूपात प्रकट झाला असला तरी आपल्या मूळ रूपाचे रक्षण करतो. त्या बिंदूत वास करणाऱ्या परमात्म्याचे एकत्व नष्ट होत नाही. त्याची मूळ शक्ती नष्ट होत नाही. तो स्वतःच्या महिम्यामध्ये पूर्ण आणि निर्विकारीच राहतो. म्हणजे तो निराकार रूपाने आहे. आता तो तिळामध्ये कसा आहे? जसं तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, अणुरेणू थोकला तुका आकाश एवढा. म्हणजे मी त्या अणुरेणूतही एकदम सूक्ष्म रूपाने, तसंच तिळीचं हे उदाहरण आहे की मी त्यातही, व तो त्यात कसा आहे? तो निराकार रूपाने त्या तिळामध्ये आहे. तो त्या बीजामध्ये पण आहे. आणि त्या जो वटवृक्ष आहे अनंत, बघा पूर्ण व्यापलेलं आहे, मोठं झालेलं आहे, त्याला पानं, किती पानं आहेत. मग तो त्याच्यामध्ये, त्या मुळामध्ये पण आहे, त्या बीजामध्ये पण आहे. तो सर्वत्र आहे. तो नाही कुठे. म्हणून बघा, त्या छोट्याशा मुंगीत पण संपूर्ण विश्व सामावलेलं आहे. पण आपल्याला वाटेल, अरे त्या मुंगीत कसं काय एवढं विश्व असेल? पण हे रहस्य आहे. ज्या वेळेला तुम्ही स्वतःला पाहाल त्यावेळेला लक्षात येईल की अनंत ब्रह्मांड आपल्यातच स्थित आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. म्हणजे जे ब्रह्मांडात आहे तेच या पिंडात आहे, आणि जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. मग अनेक शरीर आहेत. मग या अनेक शरीरामध्ये आत्मा वेगवेगळा आहे का? नाही. आत्मा हा निराकार आहे. म्हणून सर्वांमध्ये एकच आत्मा आहे. जसे फुलांची माळ बघितली तर बघा ना, फुलं वेगवेगळे वेगवेगळे पण दोरा एकच. तसा हा जो दोरा आहे तो म्हणजे आत्मा, आणि ते फुलं म्हणजे आपण वेगवेगळे सर्वे. म्हणून या परमेश्वराला जाणण्यासाठी आपण
प्रयत्न केला पाहिजे, भक्ती केली पाहिजे. म्हणून आपण सत्संगात गेले पाहिजे. संतांनी जे ग्रंथ दिलेत त्या ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही नामस्मरण करणार, ग्रंथ वाचणार, तेव्हा कुठेतरी तुम्हाला वाटेल ना की त्या परमेश्वराला पाहायचं. आणि ज्या वेळेला तुमची भक्ती वाढेल तर तुम्हाला सद्गुरू नक्कीच निश्चितच मिळणार सद्गुरू. कारण की सद्गुरूंशिवाय तुम्हाला भगवंत प्राप्ती नाही. म्हणून सद्गुरूंनी सांगितलेल्या आपण त्या आचरणावर चालले पाहिजे. तो भगवंत तो तिळात कसा सामावलेला असेल हा प्रश्न का आपल्याला पडत नाही? मग त्या तिळातही संपूर्ण विश्व आहे, त्या मुंगीतही आहे, तुमच्यातही आहे, त्या वटवृक्ष जो मोठा झाला आहे त्याच्यातही आहे, हत्तीतही आहे. तो पूर्ण ब्रह्मांडातच व्यापून आहे. पांडुरंग ठासून भरून उरला आहे. तो घनदाट भरलेला आहे. हरी घनदाट भरला असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना हरिपाठात. म्हणून त्या परमेश्वराला जर आपण पाहिलं या जन्मात तर आपला जन्म सार्थकी होईल. म्हणून आपण तो जो विश्वंभर आहे त्याने त्रिभुवन कोंदाटलेले आहे. म्हणजे काय, तो या त्रिभुवनात तोच आहे, त्याच्याशिवाय काहीच नाही आहे. आत बाहेर तोच आहे. आणि मी म्हणते तर आत बाहेर हा असला काही प्रकारच नाही. मी तर म्हणते तोच परमेश्वर आहे, त्याच्याशिवाय काही नाही. तू आणि मी हा भागच तिथे येत नाही. तिथे तू मी नाही, फक्त एकच. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. आपलं जे मन आहे ते तुम्ही व्यर्थ घालू नका. म्हणून आपण जो जीव आहे तो एक समान सर्वात म्हणजे तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्माला जाणण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. पण आपण ते विसरलोय. आपण त्या परमेश्वर आपल्या समोर आहे. भगवंत काय म्हणतात अर्जुनाला, अरे अर्जुना मी तो कैसा मुखाप्रती भानू जैसा, परिया प्राणियांचे दैव कैसे न मज ओळखती. जसा सूर्य आपल्याला दिसतो डोळ्यासमोर तसाच परमेश्वर आपल्या समोर आहे. जसा सूर्य दिसतो ना तसाच परमेश्वर आहे. पण यांचं कसं दैव आहे की हे मी समोर असून पाहू शकत नाही. भानू म्हणजे सूर्य, मी सूर्यासारखा असा तेजस्वी मी समोरच आहे प्रकाशमान. पण आपली बुद्धी वळत नाही. आपण तू मी माझं हे ते याच्यात अडकलेलो आहोत. आणि खरा जन्म कशासाठी झालेला आहे ह्या विसरात जीवन जगत आहोत. तो परमेश्वर इत्र तत्र सर्वत्र तोच आहे भरलेला. आणि जीवनात येऊन जर तुम्ही या परमेश्वराला पाहिले नाही तर हा जन्म वाया गेला म्हणूनच समजा. असो, आता ह्या परमेश्वराला तो तिळातही कसा विश्वंभर रूपाने सामावलेला आहे आणि ह्या विश्वातही तो कसा सामावलेला आहे, आत बाहेर तो एकच आहे की अनेक आहे हे पाहण्याचं काम तुमचे आहे. म्हणून त्या परमेश्वराची, त्या सद्गुरूंची भक्ती करा, नामस्मरण करा, त्या परमेश्वराला पहा. त्यासाठी हा तुमचा जन्म आहे, त्याला पहा. धन्यवाद.